TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर कचरा डेपोच्या जवळ कात्रजकडून येणारा भरधाव वेगाने येणारा केमिकलचा टँकर पलटी झाला। या टँकरमधून प्रचंड केमिकल रस्त्यावर सांडल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती। परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या, वाहतूक पोलीस आणि पुणे महानगरपालिका आणि प्रशासन, स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनर्थ घटना घडली नाही। वेळी स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीस, अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही करत 3 क्रेनच्या मदतीने केमिकलचा पलटी झालेला टँकर रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली। या टँकरचे प्रचंड नुकसान झाले असून वाहन चालकाला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचारी याला दुखापत झाली आहे। कात्रज बायपास रस्त्यावर हंडेवाडीच्या बाजूने येताना पूर्णपणे उताराचा रस्ता असून वरून येणाऱ्या वाहनांच्या स्पीडचे प्रमाण देखील असते, त्यामुळे अनेक वेळा वाहनांवरील नियंत्रण सुटते। असे अपघात नेहमीच होत असल्याचे दिसून येते। कात्रज बायपास रस्त्यावर हंडेवाडीच्या दिशेने उतारावर उरुळदेवाची खिंडीत स्पीड ब्रेकर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी रस्ते विभागाकडे केली असून देखील या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात आले नसल्याने उरुळदेवाची कडे वळताना देखील अनेक अपघात होत असतात। तसेच या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत असल्याचे दिसून येते। त्यामुळे हंडेवाडीकडून मंतरवाडी कडे येताना खिंडीत आणि पुढे CNG पंपाजवळ आणि कचरा डेपोच्या गेट समोर, पुढे मंतरवाडीत 2-3 ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा रस्त्यावर स्पीड कंट्रोल पट्टे बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने उरुळदेवाची गावचे माजी सरपंच श्री तात्यासाहेब भाडे पाटील, शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ यादव यांनी PWD अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केले असून देखील जर या रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि पट्टे न मारल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासन नियुक्त नगरसेवक भगवान भाडळे यांनी दिला आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या